गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून मराठवाड्यासह राज्यामध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या लक्ष्याला मिळालेलं यश आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर त्याचा समाजाला किती फायदा झाला यावरती मतमतांतरे आहेत. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या नोंदीच्या आधारे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आणि त्यानुसार ओबीसी आरक्षणाचा लाभ आहे अनेकांनाही होत आहे. मराठा आरक्षण लक्ष्याचं यश असल्याचा दावा केला जात आहे. तर मराठा समाजामधील एक गट ही सरकारने केलेली शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मात्र हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी आरक्षणामुळे अनेकांची लॉटरी लागल्याचं समोर चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्यात 77 असे उमेदवार आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे लागू झालेल्या ओबीसी आरक्षणामुळे या प्रवर्गामधून झडपीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी त्यांनी दाखल करता आलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजामधील अनेक नवे कुणबी ओबीसींना ओबीसी राखीव प्रवर्गामधून उमेदवारीची लॉटरी लागली. वेगवेगळ्या पक्षांकडून मराठा समाजामधील अनेक नवे ओबीसी उमेदवार आपलं नशीब ओबीसी राखीव प्रवर्गामधून आजमावत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ओबीसी राखीव प्रवर्गात गेल्या 2 वर्षात 1967च्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले अनेक मराठा उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्ट 2023 मध्ये उभारलेल्या आंदोलनानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमून 1967च्या GR नुसार जुन्या कुणबी नोंदींची मराठवाड्याच्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात तपासणी करण्यात आली. त्या मिळालेल्या नोंदीच्या आधारावरती गेल्या 2 वर्षात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेले आहेत. त्यामधील अनेक जण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गामधील आरक्षित गटात मराठा ओबीसी उमेदवार हे मैदानामध्ये आहेत. त्याची सध्या निवडणुकीमध्ये चर्चा जोरात सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी 17 गट ओबीसीसाठी राखीव आहेत. त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षात नव्यानं कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेले उमेदवार आहेत. तर काही जण जुन्या कुणबी प्रमाणपत्रावरती निवडणुका लढवत आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या गटात जवळपास 31 तर पंचायत समितीच्या 39 नवे ओबीसींना सर्वपक्षांतर्गत उमेदवारी देण्यात आली. पण निवडणुकांमध्ये ओबीसी मराठा असं मताचं विभाजन होऊ नये म्हणून जे नव्या प्रमाणपत्राच्या आधारावरती निवडणूक लढवत आहे ते सध्या तरी मी नवीन ओबीसी प्रमाणपत्राचा उमेदवार आहे असं सांगायला पुढे येताना दिसत नाहीत. फुलंब्री तालुक्यामध्ये वडोद बाजार जिल्हा परिषद गट ओबीसीसाठी राखीव आहे. या ठिकाणी 3 ओबीसी मराठे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.